चौथा मुद्दा, 3 मुद्दे झाले. चौथा मुद्दा आहे कौटुंबिक हित. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. तर ज्यांची ज्यांची लग्न झालीत, मला खरं सांगा, तुमच्या बायकोची, पत्नीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे का नाही? घेतली पाहिजे ना. मान आता हलवताना घेत नाही. मान हलवतात लोक. कारण आम्हाला काही काही माता मावल्या खूप दुःखदायक अंतःकरणाने सांगतात, बाबा सगळं चांगलं झालं, परंतु हा गडी आमच्या द्वार नको म्हणतात. अरे काय दहशत, काय काही लोक काय दहशत करतात घरात. घरात हात गेला तर कोणी कोणाला बोलत नाही. इतकी दहशत नका करू. तुम्हाला खरं तर प्रेमाने हे जग मस्त जिंकता आलं पाहिजे. थोडंफार होत राहतं, परंतु आपण कुटुंबाची काळजी घ्या. मी कोणत्या तरी देशात असं ऐकलंय, पाठीमागे पठोडे महाराजांनी मला त्या देशाचं नाव सांगितलं. त्या देशात कायदा असा आहे, काय तिकडे लग्न झाल्यानंतर महिला नाहीत नांदायला जात, तो गडी तिकडे पाठवतात. देश आहे, कोणता तरी देश आहे. आपण सुद्धा आपल्या कीर्तनातून आपल्या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना विनंती करू, अनेक कामं तुम्ही चांगली केली हो, पण जाता जाता तुम्ही काय करा, एवढं चांगलं काम करून जा. कारण या माता मावल्या खरे गडी नांदायला पाठवला पाहिजे, मग यांना कळल. खरं त्यांनी एका क्षणात लग्न लागल्यानंतर तुमच्या सोबत त्या आल्या, घरदार आई वडील सर्व नाती गोष्टी सोडून आल्या. विचार करा ना तुम्ही. कुटुंबाची काळजी घ्या. मी याच्या करता बोलतो, तुकाराम महाराजांनी यांना शिव्या दिल्या. जेव्हा लोकांनी कुटुंबाची काळजी घेतली नाही त्यांना शिव्या दिल्यात. कुठे दिल्यात? गाठ्यात दिल्यात. ऐका, महाराज म्हणतात काही काही लोकांचं काम असं आहे, त्यांना चांगले कपडे घालायचे, नुसती शायनिंग मारायचा नाद आहे. कपडे कडक टाकायचे. इकडे तरी मला टोप्या एवढ्या कडक दिसत नाही. टोप्या आपल्याकडे बऱ्या आहेत, बऱ्या टोप्या. तुम्ही जर नारायणगाव मंचरला गेले ना तिकडे, तर त्या कडक टोप्या असतात. म्हणजे एवढ्या कडक असतात. आमचे महाराज म्हणतात की ती जर कडक टोपी अशी फेकून मारली ना, चिरंती ना. परंतु कडक कपडे घालतात आणि कुटुंबाची काळजी घेत नाहीत, मस्त शायनिंग मध्ये फिरतात. इकडे एक म्हण आहे ती गेवराई परिसरात, खिशात नाही शिवराई आणि हमेशा गेवराई. ऐकली होती मी ती. म्हणजे तुकोबारा म्हणतात, अरे तू असं का करतो रे, घरी रांडापुरे मरती उपवासी, सांगे लोकांपाशी थोरपणा. लोकांनी जर तुला तुझ्या घरी येऊन पाहायचं ठरवलं तर काय दाखवशील रे काळ तोंडे. महाराजांची शिवी आहे. महाराज म्हणतात, नेऊन या घरी दाखविशी काय, आणि काळ तोंडाचा आहे चुकवून विठ्ठल. 4 जबाबदाऱ्या मी तुम्हाला सांगितल्या. कोणत्या? पहिली राष्ट्रहित, दुसरी सामाजिक हित, तिसरी पर्यावरण हित, चौथी कौटुंबिक हित. वा, असे श्रोते पाहिजे. या 4 जबाबदाऱ्या आहेत ना, त्या भौतिक दृष्टीने आहेत. परंतु मानवी जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनावरती, आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती, थोडक्यात आपण तुकोबाऱ्या म्हणतात आपल्या जीवनावरती सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणती असेल तर या भौतिक जबाबदाऱ्या तर आहेत, परंतु सगळ्यात अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे आपण आपल्या सोहिताचा विचार करणं. म्हणून त्या सोहिताचा विचार मांडतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुले आपण करावे सोही, आपुले आपण जाणावे 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 सोही, आपुले आपण
तुम्हीच तुमचं आपुले आपण जाणावे सोयीत. तुम्हीच तुमचं सोयीत जाणा. तुम्हाला महाराज सोयीत कशाला म्हणतात? थोडक्यात व्याख्या म्हणतो आणि पुढे जातो. पहिलं सोयीत त्याला म्हणतात, बहुता जन्मांती जन्मला असली नरा, देवतो सोयरा करी आता बापा सोहिताचा स्वा. किंवा ऐके रे जना तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा राणा मना माझी स्मरावा, तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन. त्याला सोयीत म्हणायचं. ही पहिली व्याख्या झाली भक्तीच्या अंगाने. परंतु मला आज थोडासा वेगळा विचार करायचा आहे. खरं सोयीत त्याला म्हणायचं कशाला? तुमच्या चित्ताला जिथं खरं समाधान लाभल त्याला म्हणायचं सोयीत. सोपी व्याख्या आहे. आता मला खरं सांगा, संसारात तुमच्या चित्ताला समाधान आहे का? तुम्ही सुखी आहात का समाधानी? मानलं तर आहे, पण सुखी आहात का समाधानी? अरे राम राम, लय वैतागलेलं दिसतंय गड्या. सुखी नाही समाधानी नाही मग लय लय. आणि आमचं काय प्रारब्ध असं आमच्या पुढे सगळ्यात जास्त भरणं आज. सुखी नाही आणि बरोबर बोलले. परंतु ऐका, पूर्वीच्या पेक्षा थोडेसे आपण सुखी आहोत पण समाधानी नाही. पूर्वीच्या लोकांना इतकी प्रतिकूल परिस्थिती होती, जर आजारी पडले तर दवाखान्यात जाण्याकरता गाडी नव्हती. मला आठवतंय चांगलं, गावात एक बॅटरी राहायची, बॅटरी, आणि गावात एक राहायची. लाईट जरी गेली, कोणाला जर कळलं ना त्यांच्याकडे बॅटरी आहे, तर त्यांच्याकडे लोक जायचे, ओ बॅटरी द्या बॅटरी द्या. मग तो लय भाव खायचा, तो म्हणायचा नाही नाही शिलच कुठे मला सापडणार. म्हणजे काय प्रतिकूल परिस्थिती होती. परंतु आता महाराज काय भौतिकता चांगली आहे. थोडेसे, 100% नाही पण थोडेसे सुखी, परंतु समाधानी नाहीत. विठ्ठल ऐका ऐका, मग समाधान कशाने भेटतं त्याच्या काही व्याख्या सांगतो आणि पुढे जातो. वेळाभावी प्रमाण म्हणत नाही, असे तोंडी सांगतो. पहिलं समाधान कशाने आहे? महाराज म्हणतात, देवाचं रूप पहा. देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या, तेने माझ्या चित्ता झाले. पहिलं. दुसरं आहे चरण पहा, झाले समाधान तुमचे. तिसरं, नामाने सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता. चौथं, भावाने भावाचे आबळे आम्ही निर्भर दुबळे, नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता. 4 झाल्या. 5वं, एका चरणात 2 आले. कोणते? चंद्रभागे स्नान, विदित्व हरिकथा आणि समाधान चित्ता सर्व काळ. 6 झाले. 7वं, तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. 8वं, विचिते वचन जेने राहे समाधान. हे सगळं ठीक आहे, भक्तीच्या अंगाने ठीक आहे, पण तुम्हाला थोडस आज पुढे बोलायचंय. हे सगळं जरी असेल आणि याच्या पाठीमागे एक घटक नसेल तर समाधान भेटणार नाही. तो घटक आहे विचारा वाचून आणि न पविजे समाधान. विठ्ठल आजच्या कीर्तनात बस फक्त एवढं लक्षात असू दे. आजच्या कीर्तनात फक्त एवढाच मुद्दा लक्षात ठेवा. काय? फक्त आणि फक्त आपले विचार चांगले ठेवा. बस संपलं. ज्या माणसाचे विचार चांगले आहेत तो माणूस कायम समाधानी आहे. हे सुख दुःख हे परिस्थितीवर नाही, विचारावर आहे. काही काही अतिशय गडगंज श्रीमंत माणसं आहेत परंतु कायम असमाधानी दुःखी. काही काही गोरगरीब आहेत परंतु समाधानी आहेत. फक्त विचार चांगले ठेवा आणि या जगात पूजा होते ना ती विचाराची होते. आता मला खरं सांगा, इथं जेवढी माणसं बसलेली आहेत, मला एक उत्तर द्या छोटंसं. देशात सगळ्यात श्रीमंत माणूस सध्याला कोण? नाव सांगा. तुम्ही काय आता चुकलं, तुम्ही काय केस करतो का काय तुमचं? देशात श्रीमंत माणूस कोण? अंबानी, बरोबर. आता मला त्याच्या पुढचं उत्तर द्या. कीर्तनात खोटं बोलायचं, याचा अर्थ कीर्तन झाल्यावर बोलायचं असतं असं नका घेऊ. असं नका घेऊ. ऐका, इथे आपण जेवढी माणसं बसलोय एकाच्या तरी खिशात अंबानीचा फोटो आहे का? एकाच्याही नाही. तुम्हाला माणूस की नाही राव मग? एकाच्याही, आता देशातला श्रीमंत माणूस आणि एकाच्याही खिशात अंबानीचा फोटो नाही. परंतु लोक हो
इथं आलेल्यापैकी असा एकही माणूस नसेल की त्याच्या घरात आमच्या माऊलींचा फोटो आहे. काय विशेष आहे हो? माऊलींनी काय दिलं आपल्याला? विचार दिले. म्हणून या जगात फक्त एवढंच काम करा, विचार चांगले ठेवा. विचार चांगले झाले की आपण समाधानी झालो. विठ्ठल फक्त आणि फक्त विचार चांगले ठेवा. खर तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं चरित्र लिहिलं एका माणसाने. त्यांनी एक ओवीवरती लिहिली. जाणकार जे आहेत त्यांना कळत. या जगात जे ज्ञानी माणसं आहेत ना, तेच लोक साक्षात देव आहेत. जे ज्ञानी लोक आहेत ना, ते साक्षात कोण आहेत? ते चालते ज्ञानाचे बिंब म्हणते, तयाचे आवते सुखाचे कोंब म्हणते, येर माणूस पण भांब लौकिक. जे ज्ञानी माणसं आहेत ना, कोणत्याही क्षेत्रातले असू द्या, त्या त्या क्षेत्रातल्या लोकांचे ती देव असतात. म्हणून ते घरात फोटो लावतात त्यांचे. आणि अध्यात्मात तर आहेतच ना महाराज. ज्यांच्याकडे अध्यात्म ठासून भरलंय ना, तीच माणसं साक्षात देव आहेत. त्यातच एक उदाहरण म्हणजे सागरानंद सरस्वती बाबा. या महात्म्याला मी पाहिलेलं आहे महाराज. त्यांना मी जवळून पाहिलंय. त्यांचे शिष्य गणेशानंद बाबा ना, गणेशानंद बाबा, त्यांच्या आश्रमात त्र्यंबकेश्वरला मी गेलेलो आहे परिक्रमा करत असताना. रोडलाच लागतो तो आश्रम. हो. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या बद्दल एक ओवी लिहिली बावकरांनी. किती गोड ओवी आहे. त्यांनी असं म्हटलंय, ज्ञान तेच देव. या जगात जे ज्ञानी माणसं आहेत ना, ज्ञान तेच देव, अज्ञान तेच दानव, आणि ज्ञान अज्ञान मिळून मानव समीकरण आहे. जे ज्ञानी लोक आहेत तेच देव आहेत, जे अज्ञानी आहेत तेच राक्षस आहेत, आणि ज्ञान अज्ञानाने मिळून जे आहेत ना, ते आपण माणसं आहोत. म्हणून आपण ज्ञानाकडे वाटचाल करायची. आपल्याला जर देव व्हावं वाटत असेल तर आपण ज्ञान कमवायचं, आपले विचार चांगले ठेवायचे. एक सुविचार मी गोड वाचला होता. त्यांनी असं म्हटलंय, इथं देव कशाला म्हटलंय पहा, विचाराला देव म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय, या जगात कोणी कितीही ताकद लावा, देव सोडून आपल्याला काहीच करता येत नाही. देवाला सुद्धा आपल्याला सोडून काही करण्याची इच्छा नाही. परंतु देव आणि आपण जर एकत्रित आलो ना, तर या जगात अशक्य नावाची गोष्टच नाही. इथे विचाराला देव म्हटले. म्हणून एक विचार होता तो, त्यांनी असं म्हटले, तू वही करता है जो तू चाहता है, फिर वही होता है जो मैं चाहता हूं. परमात्मा म्हणतात, तू वही करता है जो तू चाहता है, फिर वही होता है जो मैं चाहता हूं. तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर वही होगा जो तू चाहता है. किती 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 गोड सुविचार आहेत. म्हणून गोड वाचायचं. खरं तर एका साहित्यिकाने असं म्हटलंय, आपले हे कपडे फाटले तरी चालतात, आपले कपडे फाटले तरी चालतात, त्यांना शिवता येतं. परंतु विचार जर फाटले ना महाराज, तर जीवनाच्या चिंध्या होतात. फक्त आणि फक्त काय करायचं, आपण आपले विचार चांगले ठेवायचे. विठ्ठल खरं सांगा, महाराष्ट्रात हे जे कीर्तनकार लोक फिरतात, तुम्ही त्यांचं काय पाहता? विचार चांगले आहेत म्हणून ते पाहतात. आणि तुम्हाला माझी विनंती दुसरी असेल महत्वाची, काय, ज्यांचे विचार चांगले आहेत ना, अशाच लोकांचे कीर्तन ऐका. ज्यांचे विचार चांगले आहेत अशाच लोकांचे कीर्तन ऐका. ज्यांचे विचार बरबटलेले आहेत अशा लोकांपुढे बसू नका. कारण असं म्हटलंय, इकडे एक जालन्याच्या परिसरात एक घटना घडली. मला तिथं गायक हजर असलेल्या गायकाने सांगितलं काय घडली. म्हणजे एक कीर्तनकार त्या लोकांनी बोलवलं. त्यांना ते कीर्तनकार नव्हतेच, पण आता काय काय लोक कोणालाही बोलवतात. आता युट्यूब मुळे बरंच आता पांगलंय काम ते बोलवतात. आता बरं काय 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 भजने गरीब असतात, आणि काही काही नियोजन करणारे माणसं म्हणून त्यांना रेटत नाहीत. बोला म्हणले, या महाराजाला बोलवा. ते म्हटले, अहो ते आहेत का कीर्तनकार, कसं करता बोलायचं? ते म्हणले, नाही नाही, आमचा पाहुणा नाही म्हणले, बोला तर. पाहुण्याला बोलवा, अडचण नाही, पण तो पाहुणा धोरणात आहे का अगोदर चेक करा ना त्या पाहुण्याला. त्यांना बोलावलं म्हणजे ते कीर्तनकार नव्हतेच. तो विचित्र असा प्रकार होता, त्यांना काही कळत नव्हतं फार. ते आले कीर्तनाला, गायकांना जवळ बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, मला सूर नाही, तुम्ही प्रमाण म्हणा, मंगल म्हणा. ते म्हणजे ठीक आहे, 2 मंगल म्हटले. म्हणजे प्रमाणही द्या. पण कीर्तन संपत आलं तरी ते प्रमाण येईना मध्ये, आणि तेही काही प्रमाणात येणार. आता मी कसे तुम्हाला काही प्रमाण वगैरे सांगितले, ते तसेही फक्त बोलत होते, काही बोलत होते. गायकांना राग आला. गायकांना राग येतो.
गायकांना राग आला. गायकाला राग आला आणि मग गायकाने प्रमाण दिलं. यांच्या कीर्तनाचा विषय चालू होता. कोणता? यांच्या कीर्तनाचा विषय चालू होता राम रावणाचं युद्ध. रामाने राक्षस मारले, कीर्तनाचा विषय चालू होता. आणि गायकाचं डोकं फिरल्यामुळे गायकाने प्रमाण काय दिलं? कोंड कोंडून धरीन जीव. ऐका 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 ऐका, प्रमाण काय दिलं? कोंड कोंडून धरीन जीव. महाराज तो कीर्तनकार, त्याला काहीच कळत नव्हतं, त्याचं हे सुद्धा पाठ नव्हतं. त्याने त्याचा अर्थ लावला. काय? तो म्हटला रामाने राक्षस मारले ना, ते असे तसे नाही, असे कोंडू कोंडूच मारले भाऊ. जरा असा त्याचा विचार असता तरी त्याला न बोलवलेलं बरं ना. विठ्ठल चला असू द्या, फक्त मी याच्याकरता बोललो. आजच्या कीर्तनात फक्त एवढंच लक्षात असू द्या की फक्त आपले विचार चांगले ठेवा. जर आपल्याला मोठं जागतिक लेवलला काम करायचं असेल ना, तर विचार चांगले ठेवा. महाराज वारकरी संप्रदायाच्या पाठीमागून आलेले काही लोक आहेत. मी पाठीमागे बँगलोरला कीर्तनाला गेलो. श्री श्री रविशंकर महाराज, हा महात्मा 75च्या आत असेल त्यांचं वय. मला नक्की नाही सांगता येणार, पण आत असेल. अहो, हा महात्मा जगातल्या 156 देशात पोहोचले. काय? 156 देशात. आणि आपलं कीर्तन महाराष्ट्राच्या बाहेर जाईल. आणि जरी गेलं तरी आपलेच लोक घेऊन जातात पण तिकडे करतात. त्याची निंदा नाही करत नाही. परंतु महाराज आपल्या विश्वमौली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. याचं कारण एकच आहे. मी रात्री एका ठिकाणी बोललो, मला थोडी खंत वाटली. महाराज अभंग निवडायचे आम्ही, चिंतन काढायचे आम्ही, प्रस्तावना तयार करायच्या आम्ही, श्लोक तयार करायचे आम्ही, दृष्टांत शोधून काढायचे आम्ही, सिद्धांत शोधायचे आम्ही. परीक्षा घ्यायला तुम्ही म्हणजे मी तुमची निंदा नाही करत. याच्यात 10-5 माणसं असू शकतात परीक्षक तेवढ्या क्वालिटीचे. परंतु लोक ज्याला काहीच कळत नाही तो म्हणतो रात्रीचं कीर्तन ना, रात्रीचं कीर्तन म्हणजे बाबा काय उड्या मारत होता, याला म्हणायचं कीर्तन. कधी कधी खंत वाटते, आता काय केलं पाहिजे भाऊ? नेमकं उड्या मारून जमणार आहे का? आता मी जर इथं उड्या मारल्या असते नुसते इथं, अरे तुम्ही माझ्या आई वडिलांच्या आजोबाच्या वयाची माणसं आहात, खरं सांगा तुम्ही, आम्ही शोभन असं बोललं पाहिजे. आमच्या सुद्धा काय जबाबदारी आहे. आम्ही खरं तर आमचे एक मित्र म्हणतात, मी गावाला गेलो असं कीर्तन रंगवलं. मी त्यांना म्हणलं रंगावच्या भानगडीत नका पडू. लोक पहिलेच आपल्यापेक्षा जास्त रंगलेले. ते रंगवायचं सोडून द्या विषय. लोकाला फक्त बोलता येत नाही म्हणून ते बोलत नाही. आणि संप्रदायाने आता काय बोलूही राहिले, आता वातावरण पेटले, आता बोलूही राहिले. परंतु आपण आपल्या मर्यादा राखल्या पाहिजे. खरं तर जी लोक असताना आपल्या पुढे बसतात, संत महात्म्याने तो नियम घालून दिलाय म्हणून बोलतात. आणि माझा मुद्दा असा होता, महाराष्ट्रभर जी चांगली चांगली लोक जे फिरतात ना, त्यांचे फक्त विचार चांगले आहेत म्हणून महाराष्ट्र लेवलला फिरतात. म्हणून आपले फक्त विचार चांगले ठेवा. हे पहा, मानवी जीवन म्हणलं की त्रास होणार. कोणताही माणूस असून द्या, काही असू द्या, त्याचा तुम्हाला आता लोकात राहायचं म्हणल्यावर त्रास होणार ना. आता आम्ही आता हे फिरत जवळजवळ मागाच्या सरांना म्हटलं, त्या आवटी सरांना 98ला घर सोडलेलं आहे. आता किती? 2025. किती वर्ष झाली? 27-28 वर्ष झाली. त्या घराचं नाम आमचा मिळ नाही राव. म्हणजे आई वडिलाचं काय सुख असतं, बंधूचं काय सुख असतं, कसे सण येतात, कसे दिवाळीत लोक एकत्रित येतात, काय परिवाराचा आनंद उपभोगतात. आम्हाला माहित सुद्धा नाही तो नेमका काय आनंद आहे. परंतु तरी मी सांगत असतो, आपल्याला परिवाराचं सुख नाही भेटलं, परंतु विश्वमौली ज्ञानोबरायांचं सुख भेटलं ना, माझं सुख भेटलं ना. आणि इतक्या दिवस राहून सुद्धा आणि आणखीन सुद्धा म्हणजे किती दिवस जगले याचा अंदाज नाही. परंतु विश्वमौली ज्ञानोबरायांचे हे जे विचार आहेत ना, या विचाराने इतके दिवस गेले, आता तुम्हाला बोलल्यानंतर कळालं. मेळ लागत नाही याचा. फक्त आपले काय करायचे, विचार मस्त ठेवायचे, चांगले ठेवायचे. एवढा मुद्दा मी आज तुम्हाला थोडा ठासून का सांगितला, याच्यावरच सगळं आपलं जीवन अवलंबून आहे. फक्त आपले विचार सुधारले म्हणजे विचार सुधारणं हेच आपल्या जीवनातलं खरं सोहित आहे. म्हणून आपुले आपण जाणावे सोहित आणि जेणे राहे चित्त समाधान. फक्त एक काम करा,
हे समाधानी राहण्याकरता या जगातला एक धोका आहे, तो धोका स्वीकारू नका. तो धोका सांगतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरण. बहुरंगी